पनवेल महानगरपालिकेची निवडणूक 15 तारखेला होते। महायुती इथं निवडणूक लढवते आहे। भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली जाते। या विभागाचे लोकनेते माननीय रामसेठ ठाकूर, या विभागाचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर, माननीय बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात भाजप आणि महायुती जवळपास आताच घोषणा त्यांनी केली 71च्या वर जागा ह्या महायुतीच्या निवडून येणार आहेत। गावगाड्यातली असंख्य लोक या परिसरामध्ये राहत आहेत। गावातली लोक आणि गावाकडची लोक आता जीवा भावानं एकत्रितपणे नांदतायत, सगळे एकत्रितपणे पुढे जात आहेत। गावं सुद्धा चांगल्या पद्धतीनं भाजपा नेतृत्वाने डेव्हलप केलेले आहेत। गावाकडच्या प्रत्येक राहणाऱ्या लोकांना मी नम्रतेची विनंती केली आहे की आपल्या गावाकडचा दुष्काळ ज्यांनी हटवला, आपल्या गावाकडे ज्यांनी पक्के रस्ते दिले, आपल्या गावाकडे विद्यार्थ्यांच्यासाठी चांगल्या शाळा दिल्या, आरोग्याच्या चांगल्या सुविधा ज्यांनी उपलब्ध करून दिल्या, त्या लोकांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे आणि लोकांचा खूप चांगला पाठिंबा, उत्स्फूर्त प्रतिसाद हा महायुतीला आहे। अरे विरोधक काही बोलत राहतात, देवाभाऊ काम करणारा माणूस आहे आणि या चोंबड्या लोकांनी काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही। देवाभाऊ अत्यंत सक्षम आहेत। दिवा पाटील साहेबांचा सन्मान हे आमचं सरकार करणार, कुणी सांगण्याची आवश्यकता नाही। एखादा निर्णय होणार म्हणून एखादा आंदोलन करायचं, बातमी छापून आणायची, टीव्हीवरती बातमी आणायची आणि परत त्याच्यावरती दुकान चालवायचं, हे विरोधकांचा धंदा झालेला आहे। आणि त्यामुळं देवाभाऊ हे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहेत। महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची त्यांची भूमिका आहे, त्याच्यासाठी ते रात्रीचा दिवस करतायत। महाराष्ट्र पूर्णपणे बदलतोय, शहरं पूर्णपणे बदलतायत। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न देवाभाऊनी 14 पासून सुरू केलेला आहे आणि त्याचं आता यश मोठ्या प्रमाणात मध्ये येत आहे। त्यामुळे कुणी विरोधकांनी सल्ले देण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। या सगळ्या परिसरातली लोक देवाभाऊंच्या सोबत आहेत, भाजपाच्या सोबत आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।